नमस्कार. मी अरविंद आठले. मागच्या भागामध्ये ऐकलं की महाराज बुटींकडे गेले होते नागपूरला. आणि मग तिथून परत येताना ते सिंधीला उतरले. सिंधीला गौरीशंकर महाराजांची त्यांनी भेट घेतली. सिंधीवरून त्यांचं गाव जवळ होतं उमरा इथं. आणि त्यानंतर महाराज कालवश झाले. गौरीशंकर महाराज समाधीच्या दर्शनाला शेगावला गेले आणि त्यांचं रामचंद्र पाटलांनी अतिशय समारंभपूर्वक स्वागत केलं. हा सगळा भाग आपण ऐकला. प्रत्यक्षात शिर्डीचे साईबाबा आणि महाराजांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. परंतु गजानन महाराजांनी समाधी घेतली त्या दिवशी साईबाबांनी मुंडन करून स्नान केलं. साखर, नारळ आणि भुईमुगाच्या शेंगा यांचा प्रसाद वाटला. आणि सारखं ते बोलत होते की बोले गजानन महाराज की जय, असे ते वारंवार म्हणत होते. ते असे म्हणत होते का सुबह मेरा भाई जा रहा है, मेरे भाई साई बाबा आपकी देखभाल करेंगे, असं स्वतः गजानन महाराज समाधी घेताना म्हणाले होते साईबाबांबद्दल. तर संतांचं एकमेकाशी प्रचंड असं अनुसंधान असतं, एवढं आपण मतितार्थ यात लक्षात घ्यावा. कुठलाही संतांमध्ये भेद नाही, ते सगळे भाऊबंडच आहेत. तर आज त्याची पुढची कथा आपण ऐकणार आहोत. मी मुलींना विनंती करतो की त्याने आज पुढचा भाग सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकडे, आसो खल ही केवळ हा तव कृपे सुमार्गी वळे, उणे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा घणी. महाराजांप्रती हे जे दासगणूंनी लिहून ठेवले ते गोविंदबुवा टाकळीकरांनी काढलेले उद्गार आहेत. तर ते फारच सगळ्यांच्या तोंडामध्ये बसलेले आहेत. इतकं ते सुरेख असं ते वृत्तबद्ध अशी रचना आहे. आपण आता 19व्या अध्यायात प्रवेश करतोय. 19व्या अध्यायामध्येच महाराजांच्या समाधीचं वर्णन आहे. महाराज समाधी घेणार आहेत या अध्यायामध्ये. तर ते फार सुरेख असं नृत्य असं वर्णन दासगणू महाराजांनी केलंय. पण एकूणच या अध्यायामध्ये एकंदर समाधी सोहळ्यासकट 10 कथांचा समावेश आहे. आणि त्या 10 कथांना काही कथांमध्ये उपकथानक पण आहेत. तर आपण त्या 19व्या अध्यायाचा आढावा आता ओवीबद्ध चरित्र जे दासगणूंनी लिहिलंय ना, त्या ओव्यांच्या द्वारे घेणार आहोत. प्रत्यक्ष कथा सांगण्याच्या ऐवजी हे जे सगळ्या सुरस कथा 19व्या अध्यायात आहेत त्या इतक्या काही मोहून टाकणाऱ्या आहेत की त्यांच्याच शब्दामध्ये सांगणं हे मला जास्ती उचित वाटतं. म्हणून आज आपण 19व्या अध्यायाची सुरुवातच दासगणू महाराजांनी जे मंगलाचरण केलेलं आहे त्या मंगलाचरणापासूनच करूया. कारण हा समाधी सोहळ्याचा अध्याय आहे. यामध्ये समाधी सोहळा वर्णन केलेला आहे. तर काय म्हणतात दासगणू महाराज मंगलाचरणामध्ये? श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्र गती, माझा अंत पाहशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या ये काळी. मी दीनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. रामरायातला उद्देशून म्हटलेलं आहे की बाबा तू अनाथांचा नाथ आहेस ना, मग तुला माझ्याविषयी कठोरता करावीशी का वाटते? मला सगळ्या बाजूनी तू हीन दीन असं चक्रपाणी तू असं का करून ठेवलेलं आहेस, हे तुला शोभतं का? मग तरी सुद्धा तुझी कृपा झाल्या पाहिजे स्वानंदाच्या सागरी पोहत राहे निरंतर, हे जेव्हा दासगणू म्हणतात ना, तेव्हा एकीकडे असं वाटतं की मनातले जे भाव आहेत, जे सांसारिक आयुष्य आहे, जे व्यावहारिक आयुष्य आहे, जे लौकिक आयुष्य आहे, त्या लौकिक आयुष्याचा आणि जे आध्यात्मिक आयुष्य ते जे जगतायत
त्यांचं सुद्धा अतिशय अधिकार होता दासगणू महाराजांचा, पण ते जे संत कृपेच्या आधारे ते आयुष्य जगतायत तिथे मात्र वैभवच वैभव आहे. मग तरी सुद्धा कुठेतरी असं वाटतं की 2 वेळच्या जेवणाची सोय जरी झाली असली किंवा नसली तरी सुद्धा बाकी सगळ्या परिस्थितीमध्ये तू जर मला सर्वसामान्य स्थितीमध्ये ठेवलंयस तर तेही मला मान्य आहे, पण ह्या सगळ्याचा उचित ताळमेळ तू जर घालून दिलास मला तर त्याच्यामध्ये बहार येणार नाही का? मग त्या बाबतीत तू कठोरता का करतोस? म्हणजे दासगणूंना असंही म्हणावं असं वाटत असेल की बाबा धड हेही पूर्णत्वाला नाही तर तेही पूर्णत्वाला नाही, तर मग ह्याच्यावरची तारेवरची कसरत मी का करावी सतत? त्याविषयी तुझ्या मनामध्ये काही माझ्याबद्दल दया येत नाही का, असं दासगणू त्यांना म्हणतायत. पारमार्थिक वैभव जरी कितीही असलं तरी सुद्धा जोपर्यंत मनुष्य संत पदाला पोचत नाही तोपर्यंत एक धागा किंवा 100 धागे, मग ते सुखाचे असतील नाही तर दुःखाचे असतील, ते लौकिक आयुष्यामध्ये जोडले गेलेलेच असतात. परमार्थाबरोबरच प्रपंचामध्येही जोडले गेलेले असतात. त्यामुळे हे जे सारखं ह्या बाजूनी त्या बाजूनी जे काही आदान प्रदान चालतं त्याच्यामध्ये कुठेतरी असं वाटतं की काहीतरी न्यून आहे. अर्थात ही वरच्या दर्जाला पोचलेल्या साधकाची ही अवस्था आहे, कारण प्रत्येक साधक हा काही संत होत नाही. तो साधकामधली वरची अवस्था प्राप्त करू शकतो, पण संत होणं हे विधिलिखित असतं तुमच्या, आणि ते जर तुमच्या विधिलिखितामध्ये असेल तर त्याच पद्धतीने तुमची जडणघडण आयुष्यभर होत असते. दासगणूंनी इथं काय मागितलंय? संसार मागितलाय, परमार्थ मागितलंय, प्रपंच मागितलंय. यापैकी आपण विचार केला तर त्यातल्या अनेक गोष्टी सहज भावाने त्यांच्यापाशी होत्या, संत सहवास होता. तरी सुद्धा ही मनाची अवस्था आहे हे आपण समजून घेऊया. महाराज असता शेगावात, पहिली कथा आहे. महाराज असता शेगावात विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे. म्हणजे काशीनाथ खंडेराव गर्दे असं या व्यक्तीचं नाव आहे. ते विप्र म्हणजे ते ब्राह्मण आहेत. तो आला दर्शन, समर्थांच्या वंदिले चरण, मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवनमुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाहण्या चरण, आलो खामगावाहून त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपर मारली, अशी त्याला कोपर मारली. कोपर मारली काशीनाथाच्या पाठीस भली, आपुल्या परम कृपेने. जा तुझा हेतू पुरला. आणि महाराज काय म्हणाले कोपर मारून की जा तुझा हेतू पुरला, वाट पाहे तारवाला. या भाषणे घोटाळला काशीनाथ मानसी. म्हणे काम न माझे ये ठाई, मी न आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे, त्याचे गूढ कळेना. पुसण्या म्हणजे विचारण्या छाती होईल. निमूटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी. आता ह्याच्यामध्ये असं सुरुवातीला दासगणू म्हणतात की काशीनाथ पंत जेव्हा दर्शनाला आले महाराजांच्या, आणि महाराजांची एकंदर सगळी मूर्ती पाहिल्यानंतर, म्हणजे देहात होते महाराज, ते सगळं पाहिल्यानंतर त्यांना असं काही आतमधनं उचंबळून आलं की अरे माझे वडील जीवनमुक्त साधूची जी लक्षणं सांगतात त्या संपूर्ण त्या 32 लक्षणांना 36 लक्षणांना उतरलेला हा साधू आहे, हे त्याच्याकडे पाहूनच कळत. म्हणूनच ते जीवनमुक्त असा तिथे दासगणूंनी शब्द वापरला की काशीनाथ पंतांची तशीच अवस्था झाली की त्यांना ते लक्षात आलं की अरे हे तर काय परब्रह्म आहे, जीवनमुक्त साधूवर आहे.
संत पदाला पोचलेला आणि वडिलांची प्रीती आहे. वडिलांना ह्या साधूविषयी अपार प्रेम आहे आणि वडिलांच्या आग्रहाखातर ते दर्शनाला आलेले आहेत महाराजांच्या. दर्शन झालं, महाराजांनी कोपरखळी मारली आणि जा म्हणाले, तुझ्या घरी जा, तारवाला वाट पाहतोय. म्हणजे पोस्टाचा जो तार घेऊन येणारा पोस्टमन आहे तो तुझी वाट पाहतोय असं महाराजांनी सांगितलं. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की बाबा माझं काही कामच नाहीये, मी काही मागायला आलोच नाहीये. काहीच मागितलं नाही त्यांनी महाराजांकडे. वास्तविक ते सरकारी नोकरीत होते, पण त्यांनी काहीही मागितलं नाही, ना प्रपंचातलं काही मागितलं, ना परमार्थातलं काही मागितलं. अनन्य भावे शरणागत जाऊन त्यांनी फक्त नमस्कार केला महाराजांना. तेव्हा महाराज म्हणाले की जा घरी जा, कारवाला शिपाई वाट पाहतोय. तर त्यांना त्याचं महत आश्चर्य वाटलं. आणि मग हे नेमकं काय आहे हे विचारण्याची पण हिंमत होईना, कारण प्रथमच दर्शनाला आलेले आहेत. तर ते निमूटपणे वंदून चरणा गेले निघून खामगावी. तर ते घरी आले खामगाव मध्ये आल्यानंतर, आणि घरी आल्यानंतर त्यांना असं दिसलं की आपल्या दारामध्ये खरोखर पोस्टमन उभा आहे आणि तो हाक मारतोय, कोणी आहे का, तुमची तार आलेली आहे. आता ते आलेले आहे म्हटल्यानंतर ते म्हणाले, अहो मला द्या, माझीच घरची तार आहे, माझ्यासाठी आहे का तार. तर ते म्हणाले, हो. काशीनाथ खंडेराव गर्दे कोण. ते म्हणे, मी आहे. पण तुमच्या नावे तार आहे. काय तार आहे. मग तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास, तारेत हा मजकूर तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या कारण. तर तक्रूर म्हणजे नेमणूक, आणि मुनसफ नावाचं जे एक पद असायचं, त्या मुनसफीच्या पदावरती तुमची नेमणूक केली असल्याचं तार त्यांना आली. म्हणजे थोडक्यात हे ते ज्या सरकारी नोकरीत होते तिथे त्यांना बढती मिळाली, त्याचा तो हुकूम होता, ती तार होती. आणि मोर्शी तालुक्यामध्ये त्यांची ती बदली झाल्याचं त्यांना त्यावेळेला कळलं. ते पाहता आनंदला, कोपरखळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंताला पहा संतांचे ज्ञान कैसे. म्हणजे कोपरखळी मारली म्हणजे काय, आनंदाने मारली ना, जा बाबा जा, तुझं काम झालं. आता कसलं काम झालं तर ते तार वाचल्यानंतर कळलं कसलं काम झालंय ते. मग आपण इथे असं म्हटलं पाहिजे की न मागे तयाची रमा होय दासी. काहीच मागितले नाही महाराजांकडे, काहीही मागितलं नाही, पण महाराजांनी दिलं, सहज भावाने दिलं आणि ते त्यांना मिळालं. म्हणजे ते जे सगळं चक्र फिरलं होतं की यांची बढती करायची, यांना मुन्सफीच्या हुद्द्यावरती बदली करून मोर्शी तालुक्यात पाठवायचं, हे सगळं त्यांना महाराजांना आधीच कळलं होतं. म्हणून महाराजांनी त्यांना ते आधीच सांगितलं की जा, तारवाला शिपाई वाट पाहतोय. आता कालच्या भागामध्ये आपण नागपूरच्या गोपाळराव बुटी यांचं वर्णन ऐकलं, त्यांच्या श्रीमंतीबद्दल आपण बोललो. महाराज त्यांच्या घरी तब्बल 5 ते 6 महिने जाऊन राहिले, हेही आपण पाहिलं. तर त्यांचीच ही कथा आहे, आणि तीच कथा आहे की महाराजांना त्यांनी कसं नेलं, काय नेलं, आणि महाराजांनी तिथून स्वतःची सुटका कशी करून घेतली, त्याचं हे वर्णन दासगणू महाराजांनी रसाळ असं केलेलं आहे. तर असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी त्याच्या अति आग्रहाल. ही भोसल्यांची राजधानी, पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आज दिनी दैना झाली विभूत हो. आता ही भोसल्यांची राजधानी म्हणजे काय, तर नागपूरकर भोसले हे जे राजे होते तिथे नागपूर मधले, नंतर ते संस्थानिक. तर ते त्यांचं प्रस्थ खूप होतं नागपुरामध्ये, त्यांचं म्हणजे दबदबाच होता. नागपूरकर भोसले हे फार मोठं पेशवाईच्या काळात सुद्धा प्रस्थ होतं. तर ही भोसल्याची राजधानी, म्हणून नागपूरला काय म्हणतायत दासगणू महाराज, ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणी, आता नाही, पूर्वीच्या काळी होती, त्या शहराची आज दिनी दैना झाली विभुद हो. स्वातंत्र्य रूपी प्राण गेला. म्हणजे आता हे ब्रिटिशांचे मांडलिक झाले ना भोसले, नागपूरकर भोसले, म्हणून दासगणू म्हणतात की स्वातंत्र्य रूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला.
म्हणजे जो सार्वभौम राजे होते नागपूरचे, नागपूरकर भोसले, ते याचक ठरले ब्रिटिशांच्या पदरी, ब्रिटिशांच्या समोर, असं दासगणू महाराज म्हणतायत. ते खरंच होतं की आहे. खरा धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. वैभव होतं. पालखी पदस्थ होते, हत्तीवरनं मिरवणारे होते, घोड्यांवरनं मिरवणारे होते, रथातनं मिरवणारे होते. तर गजघोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. म्हणजे त्यावेळेला त्याच्या हल्ली विंटेज कार आपण म्हणतो, त्यांचा सुळसुळाट झाला होता. श्रीमंत लोक त्या कार बाळगत होते. तर रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा. वाडा गोपाळ बुटीचा होता सीताबर्डीवर. सीताबर्डी हा नागपूर मधला प्रसिद्ध भाग आहे. तिथे गोपाळराव बुटींचा वाडा होता. त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ. आता आपण बघितलं की 52 खोल्यांचा तो वाडा होता दुमजली. जणू काही राजमहालच असावा असा तो राजवाड्यासारखा वाडा होता. त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार. या सीताबर्डीवर महाराजांना ठेवावे निरंतर, जाऊ न द्यावे शेगाव. अक्रूराने कृष्णाला, उपमा बघा काय दिली, अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनवती हरिपाटला प्रत, महाराजांना येथे आणा हो. कुडी माझी नसल्या प्राण, कुडी मधून गेल्या प्राण, कोण पुसे तिज लागून. तैसे समर्था वाचून शेगाव हे प्रेत पहा. अशी शेगावकरांची भावना झाली. अरे आमचा आत्मा, आमचं चैतन्य जणू काही कोणीतरी हिरावून नेलंय. जे शेगावामध्ये विद्यमान होतं ते आता आमच्या दृष्टीस पडत नाही, कारण ते नागपूरला बुटी घेऊन गेलेत त्यांना, आणि तिथेच त्यांनी त्यांना कोंडून ठेवलंय. तर काय करावं. हे शेगाव हे प्रेता समान आहे. त्यामध्ये पुन्हा जर चैतन्याची फुंकर मारायची असेल, त्या चैतन्याने ते शेगाव पुन्हा रसरसवायचा असेल, तर हरिपाटलाला लोक विनवतात की महाराजांना तुम्ही घेऊन यावं, कारण तुमचा अधिकार मोठा आहे. आमच्या सर्वसामान्य माणसाला तिथे प्रवेशच नाहीये गोपाळ बुटींच्या वाड्यावरती. आमचा इलाजच नाही. तर अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. विनवती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणाव. कुडी माझी गेल्या प्राण, कोण पुसे तिज लागून. तैसे समर्था वाचून शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथे न आमचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तींची होणे आहे योग्य साची. तेथे आम्हा सम कोल्ह्यांची नाही मुळी किंमत. जंबूमाळीसी लढावया, मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. इतकं लोक त्यांना परोपरीने हरिपाटलांना उपमा देऊन सांगतायत. उपमा अलंकार उत्प्रेक्षा हे सगळे भाषेचे वैभव आहे. भाषा वैभव. त्या भाषेत वैभवाला आधार ठेवून ही मंडळी त्यांना सांगतायत की आम्ही बाबा हत्ती, आम्ही कोल्ह्यासम आहोत, तुम्ही हत्ती आहात, हत्ती सम आहात, गजासम तुमची ताकद आहे. बुटी ही गजासम आहे, मग हत्ती हत्तींची टक्कर होणं हेच उचित आहे. आम्हाला तिथं कोण विचारतो. आमच्याकडे ती काही आर्थिकही ताकद नाही, शारीरिक ताकद नाही, मनगटामध्ये बळ नाही. आम्ही महाराजांना कसं आणणार त्या वाड्यावर. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांचे घेऊन यावे. आम्हा अवघ्यांना सुख व्हावे, हीच आहे विनंती. मग इकडे बुटीच्या घरात
आजुर्दे राहिले संत. आजुर्दे म्हणजे काय? म्हणजे मनात नसताना बळजबरी, इच्छे नाहीये त्यांची राहायची. आजुर्दे म्हणजे बळजबरी हा शब्द योग्य आहे. इकडे बुटीच्या घरात आजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. म्हणजे कौरवांच्या राज्यामध्ये कृष्णाला जेव्हा त्यांनी पाहुणा म्हणून त्याचा अतिशय मोठा सत्कार कौरवांनी केला, तर तिथे त्या हस्तिनापूर नगरीमध्ये श्रीकृष्ण त्या कौरवांच्या शिबिरामध्ये अजिबातच आनंदले नव्हते. तेही तिथं आजुर्देच राहिलेले होते, असा हा संदर्भ दासगणूने दिलाय. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानेना, समर्था जाऊ देईना, अनागोंदीचा राम राणा, बुटी वाटे निसंशय. अनागोंदी कसली होती? त्या अनागोंदी म्हणजे हे आता ती वेगळी आणि हे अनागोंदी म्हणजे महाराज सांगतायत की मला राहायचं नाहीये, आणि ते तर त्यांना अजिबातच सोडायला तयार नाही. काल आपण पाहिलं की महाराजांवरती त्यांनी सक्त पहारा ठेवलेला होता महाराजांच्या नकळत. पण असं त्यांना वाटत होतं की महाराजांच्या नकळत आपण पहारा ठेवलाय महाराजांवरती, कारण त्यांना शेगावला परत जाऊ द्यायचं नाही, त्यांना नागपुरातच आपल्या वाड्यातच कायम ठेवायचं, हीच तर त्यांची मनीषा होती. मग महाराजांना हे कळत नव्हतं का की त्याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे, त्याचे मनोरथ कुठपर्यंत पोचलेले आहेत, हे महाराजांना कळत होतं. मग महाराज जरी त्याला सारखं सांगतायत तरी तो ऐकत नाही. म्हणून दासगणू महाराज म्हणतायत, अनागोंदीचा राम राणा, बुटी वाटे निसंशय. ही अनागोंदीच चालली होती, तुम्ही सांगताय पण मी ऐकणार नाही, ही अनागोंदी आहे. बुटी भाविक होता जरी, अहमता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे. रुतबा होता, अहंकार होता, अधिकार होता, श्रीमंत होते. त्या काळी त्यांची 200 एकराच्या वर काहीतरी शेती होती, जास्तीच असेल, मला हा आकडा कमी वाटतो. आणि मग गावोगावची सावकारी, मालगुजारी, दुकानं, पेढ्या आणि काय नाही हे त्या बुटींकडे. तर त्यांना कुबेर म्हणत असत ना वऱ्हाड प्रांताचा, इतके श्रीमंत होते. मग श्रीमंत असल्यावर ह्या अहंकार येणारच. भाविक होते, दासगणू महाराज म्हणतायत, बुटी भाविक होता जरी, अहमता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण, आता त्यांनी काय मनात आलं की करायचं ना, पैशाला तोटा होता का? मग रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन, परी शेगावाचे येत जन, बंदी त्या तो करीत असे. जाऊ न देई दर्शन शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता न ये कवणासी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले, परीन काही उपाय चाले, गेले तैसेच आले परत. म्हणजे ही जी लोक सांगत होती ना हरिपाटला की आमचा पाड नाही होत इथे, आमचा लाग लागूच शकत नाही, तुम्हीच आता काहीतरी करा. त्याच्या मागचं कारण हे होतं की शेगावहून महाराजांना भेटायला माणसं जात होती, पण बुटी एकालाही वाड्यात प्रवेश देत नव्हते.